फडणवीसांच्या सभेमध्ये एक विचित्र प्रकार घडला। सभेमध्ये आलेली लोक अक्षरशः फडणवीसांवरती संतापली होती। ही ठाकरेंची सभा आहे, इथे लोक भाड्याने येत नाही, स्वतःच्या मर्जीने येतात, असं म्हणणाऱ्या आजीचा व्हिडिओ रविवारी झालेल्या ठाकरेंच्या सभेमधून जोरदार व्हायरल झाला। त्या शिवाजी पार्कवरती सोमवारी महायुतीची सभा पार पडली आणि त्यानंतर काही व्हिडिओ व्हायरल झाले। फडणवीस आणि शिंदे यांच्या सभेमध्ये अर्ध्या खुर्च्या रिकामी होत्याच, पण त्यापेक्षा चर्चा झाली ती भाड्याने आणलेल्या लोकांची। गर्दी दाखवण्यासाठी थेट कोलकाता, मध्य प्रदेशमधून सभेसाठी लोक आणण्यात आले। फडणवीस आणि शिंदेच्या सभेला आलेल्या महिला अक्षरशः संतापल्या, इकडे मोदी येणारे असं खोटं सांगून आम्हाला सभेमध्ये आणलं। रविवारी शिवाजी पार्कवरती संध्याकाळी झालेली ठाकरे बंधूंची सभा पूर्णपणे हिट झाली, पण महायुतीने वेगळाच विचित्र प्रकार केलाय। फडणवीस शिंदे यांची सभा सोमवारी झाली आणि या सभेला ठाकरेंच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांचा पूर्ण प्लॅन फसला। नेमकं सोमवारी झालेल्या फडणवीस आणि शिंदे यांच्या सभेमध्ये काय घडलंय, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया। रविवारी संध्याकाळी शिवाजी पार्कच्या मैदानावरती ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली। ठाकरेंच्या या सभेमधील काही फोटो आशिष शेलार यांनी आपल्या अकाउंटवरून ट्विट केले। त्या फोटोमध्ये आशिष शेलारांनी सांगितलं, ठाकरेंची सभा पूर्णपणे फ्लॉप झाली, ठाकरेंच्या सभेला गर्दीच नाही, अशा प्रकारचे फोटो त्यांनी शेअर केले। ते फोटो लांबून काढण्यात आलेले होते, पण ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले फोटो जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाले तेव्हा आशिष शेलार आणि भाजपला चांगलीच चपराक बसली, कारण की ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आशिष शेलारांनी ठाकरेंच्या सभेमधील रिकाम्या खुर्च्यांचे जे फोटो सेंड केले होते ते पूर्णपणे फेक होते। पण महायुती आणि भाजपची सभा मात्र विचित्र झाली। ज्या ठिकाणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची सभा होती त्याच मैदानावरती सोमवारी भाजप म्हणजे महायुतीची सभा पार पडली। त्यांच्या सभेमधील काही फोटो आले, अक्षरशः फोटोमध्ये अर्ध्या खुर्च्या रिकामी होत्या। एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण चालू असताना शिवाजी पार्कवरती जमलेले लोक अक्षरशः निघून जात होती। आणि हे फोटो काही लांबून घेतलेले नव्हते, एकदम सभेच्या जवळून फोटो घेतलेले होते। सभेमधील खुर्च्या रिकामी होत्याच, काही लोक अक्षरशः इतकी वैतागली की सभा मध्येच सोडून निघून गेले। फडणवीसांची आणि शिंदेची सभा पूर्णपणे फ्लॉप झाली हे चित्र स्पष्टपणे दिसत होतं। पण यापेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती फडणवीसांच्या आणि शिंदेच्या सभेमध्ये आलेल्या लोकांची। जेव्हा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिथे जमलेल्या लोकांना प्रश्न विचारले, तुम्ही कुठून आलात, का आलात, इथे नेमकं कोणाची सभा होणार आहे, तुम्हाला हे माहिती आहे का, असे प्रश्न विचारल्यानंतर त्या लोकांचा चांगलाच गोंधळ उडाला। मुंबई तक न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी विचारलं तेव्हा त्या सभेमध्ये बसलेला एक व्यक्ती म्हणाला, मी मध्य प्रदेशमधून आलोय, इथे कोणाची मीटिंग होणार आहे, कोण बोलणार आहे, आम्हाला काहीच माहिती नाही। तर दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं, आपण कोलकात्यावरून आलोय, शिवाजी पार्कवरती कोणाची सभा होणार आहे हे त्याला माहितीच नव्हतं। त्या व्यक्तीला जेव्हा विचारलं, तुम्हाला कोणी बोलवलं, तुम्ही कोणासाठी आलाय, तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं, आम्ही कोलकात्याचे रहिवासी आहोत, इथं रोजंदारीने काम करतोय, च्या घर मालकाने आम्हाला काही पैसे दिले आणि सांगितलं शिवाजी पार्कवरती सभा आहे, त्या सभेला सर्वजण जा। तर काही मुस्लिम महिला एकनाथ शिंदेंचा फोटो असलेला मास्क घेऊन सभेमध्ये आल्या होत्या। त्या महिलांनी सांगितलं, आमच्या भागामध्ये जे उमेदवार उभा आहेत त्यांनी आम्हाला या सभेसाठी आणलंय, आम्हाला इथं मोदीची सभा आहे, मोदी भाषण करणार आहेत असं सांगण्यात आलं आणि आम्हाला प्रत्येकी 300 रुपये देण्यात आले। तर काही अमराठी महिला फडणवीस आणि शिंदेच्या सभेमध्ये पनवेलवरून आल्या होत्या, ते म्हणाले, आम्हाला इथं सभेसाठी बोलवलं म्हणून आम्ही इथे आलो। विशेष म्हणजे त्या महिलांना मराठीही बोलता येत नव्हती। पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाली, मग ती सभा सोडून लोक शिवाजी पार्क मैदानावरती का आले असं प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर देताच आलं नाही। आता हे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर फडणवीस आणि शिंदेच्या सभेवरती टीका व्हायला लागली। टीका होण्याचं मुख्य कारण म्हणजे सभेला गर्दी मुळातच कमी होती, अर्ध्या खुर्च्या तर रिकामीच होत्या, काही लोक तर फडणवीसांचं भाषण चालू असतानाच निघून गेली। यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे फडणवीसांच्या सभेमध्ये जी लोक आली होती त्यामधील बहुतेक लोक अमराठी होते आणि त्यांना हेच माहिती नव्हतं त्यांना सभेसाठी का आणलं गेलं, फक्त पैसे दिले म्हणून ते सभेला आले होते। फक्त सभेसाठी शिवाजी पार्कवरचं ग्राउंड भरायचे म्हणून महायुतीने भाड्याने लोक सभेसाठी आणली होती, पण एवढं करूनही फडणवीसांच्या सभेमधील पूर्ण ग्राउंड भरलं नाही, खुर्च्या रिकामीच राहिल्या। रविवारी ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेमधून भाजपने असंच नेरेटिव्ह पसरवलं, ठाकरेंच्या सभेला गर्दी नव्हती, खुर्च्या रिकामी होत्या, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा ड्रोनचे फोटो सोशल माध्यमांवरती व्हायरल झाले तेव्हा भाजपला धक्का बसला, कारण की सर्वात जास्त गर्दी
ठाकरेंच्या सभेला होती. शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे भरून गेलं होतं आणि विशेष म्हणजे सर्व मराठी लोक होती आणि तिथं भाड्याने कोणीही आलेलं नव्हतं. ठाकरे बंधूंची सभा आणि फडणवीस शिंदेंची सभा यावरून एक चित्र स्पष्ट झालं. ठाकरेंची सभा पूर्णपणे हिट झाली तर शिंदे फडणवीसांची सभा पूर्णपणे फ्लॉप झाली. ठाकरेंच्या सभेमधून काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. लोक म्हणत होते, आज जर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना सपोर्ट केला नाही तर मराठी माणूस मुंबईमधून नाहीसा होईल. त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज या सभेला आलोय. फडणवीसांची सभा पूर्णपणे फ्लॉप झाली. हे फक्त गर्दी नसल्यामुळे आणि खुर्च्या रिकामी असल्यामुळे घडलं का? तर नाही. इथे विषय होता तो सभेमधून कोणी किती सत्य सांगितलं. राज ठाकरेंनी अक्षरशः मराठी माणसांचे डोळे उघडले. त्यांनी सभेमधून दाखवून दिलं अदानीने कशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रालाच आपल्या ताब्यात घेतलंय. फक्त एवढंच नाही तर राज ठाकरेंनी त्याचे पुरावे देखील स्क्रीनवरती दाखवले. फडणवीस शिंदे हे फक्त केंद्रापुढे लाचार आहेत. शिंदे आणि फडणवीस हे बादशाच्या हातावरती बसणारे ससाने असा त्यांचा उल्लेख केला. रविवारी सभा गाजवली आणि मुंबईतील प्रत्येक मराठी माणसांचे डोळे उघडले ते राज ठाकरे यांनी. त्याच्याच दुसऱ्याच दिवशी फडणवीस आणि शिंदेंची तिथे सभा होणार होती. त्यामुळं त्या सभेला सर्वांचं लक्ष लागलं होतं. फडणवीस नेमकं राज ठाकरेंना काय उत्तर देणार. फडणवीस राज ठाकरेंची स्टाईल मारायला गेले आणि तिथंच फसले. फडणवीस भर स्टेजवरती म्हणले, लाव रे तो व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जेव्हा हे दोन्ही भाऊ एकत्र नव्हते तेव्हा ते एकमेकांच्या विरोधामध्ये काय काय बोललेत. असे कित्येक व्हिडिओ माध्यमांवरती आहेत. अजितदादा फडणवीसांना बोललेत, फडणवीस अजितदादांना बोललेत, एकनाथ शिंदे फडणवीसांना बोललेत. त्यामुळं फडणवीसांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे जे व्हिडिओ स्क्रीनवरती दाखवले त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण की फडणवीसांबरोबर जे आता सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावरती फडणवीसांनी अनेक वेळा टीका केल्यात. त्यांनी देखील फडणवीसांवरती टीका केल्यात. पुढे फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरे माझी नकल करतायत. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्या उमेदवाराबरोबर चर्चा करा. पण आदित्य ठाकरे यांनी जे आरोप केले होते त्यावरती फडणवीसांनी एकही उत्तर दिलं नाही. एवढंच नाही तर फडणवीसांनी आपल्या पूर्ण भाषणामध्ये 70% उल्लेख अदानीचाच केलाय. राज ठाकरेंनी पुराव्यासहित त्यांच्या भाषणामधून दाखवून दिलं अदानीने कशा प्रकारे महाराष्ट्र गिळलाय. तर फडणवीसांनी त्यांच्या भाषणामधून हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय अदानीने महाराष्ट्र गिळला नाही. या उलट अदानी महाराष्ट्राला रोजगार देण्याचा प्रयत्न करतायत. तर महाराष्ट्रामधील लोकांना रोजगार द्यायचा होता, उद्योगपतींना महाराष्ट्रामध्ये व्यवसाय बिझनेस द्यायचे होते, मग त्यासाठी फक्त एकाच माणसाची निवड का करण्यात आली, म्हणजे फक्त अदानी. बाकीचे इतर लोक नाहीत का? इतर कंपन्या नाहीत का? इतर बिझनेसमॅन नाहीत का? त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट का दिले नाहीत? फडणवीस आणि शिंदेंनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी त्याच जागेवरती सभा घेतली, पण ती सभा त्यांची पूर्णपणे फ्लॉप झाली आणि फसली. त्यामुळं प्रत्येकाने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे दोघांचेही मुद्दे लक्षात घ्या. यामध्ये खरे मुद्दे राज ठाकरे यांचेच वाटत आहेत.